आज ईद असल्यामुळे मुलांना स्कूलला सुट्टी होती बरं का. आणि क्रिसचा बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की मम्मी चल शॉपिंगला जाऊ म्हणून. आता शॉपिंगला म्हणजे त्याची काही लिस्ट वगैरे नव्हती बरं का. त्याला फक्त मॉस्किटो नेट घ्यायची होती आणि हे त्याचं 3 महिन्यापासून चाललेलं होतं. मी मुद्दामच त्याला 3 महिन्यापासून थोडंसं थांबून धरलेलं होतं आणि त्यातल्या त्यात काल माझं पेमेंट पण आलेलं होतं. मग म्हटलं चला आज घेऊनच यावं. कारण कसं आहे ना, मुलांना कोणती पण गोष्ट लगेचच्या लगेच दिली ना त्यांना त्या गोष्टीची किंमत राहत नाही. आता संगमनेर जायचं म्हणून मुलांनी सकाळपासून भरपूर काम केलेलं होतं. त्यानंतर रेडी होऊन आम्ही निघालो संगमनेरला जाण्यासाठी. पण सगळ्यात मोठी चूक आमची हीच झाली की आम्ही ईदच्या दिवशी शॉपिंगला निघालो का ते समजलंच तुम्हाला पुढे. आता खुशीने तर बरीच मोठी लिस्ट तयार करून ठेवलेली होती. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आवरून गेलो होतो धांदरफळला. तेथे शिवायला टाकलेली साडी वगैरे घेतली आणि संगमनेरचा रोड धरला. तेथे पोहोचल्यावर सगळ्यात पहिल्यांदा खुशी मॅडमचा हेअर कट केला. आता तिला केस कापायचे नव्हते बरं का, पण म्हटलं एवढ्या लहानपणी वाढवायला नको. खुशीला आहे ना लॉंग हेअर खूप आवडतात, पण सकाळची एवढी धावपळ असती ना आणि गाडी पण लवकर येते त्यामुळे म्हटलं सध्या नकोच वाढवायला. खुशीचा बेबी कट झाल्यानंतर राख्या घेण्यासाठी गेलो. आता आज ईद असल्यामुळे संगमनेर मध्ये एवढी गर्दी होती ना आणि सगळीकडे पोलिसांनी रोड बंद केलेले होते आणि त्यातल्या त्यात आज सकाळपासून ऊन पण खूप पडलेलं होतं. असं वाटत होतं की उन्हाळा चालू झालाय की काय. रोड बंद असल्यामुळे ना आम्हाला गाडी एका ठिकाणी लावून मग शॉपिंगला आतमध्ये गल्लीत जायला लागत होतं. त्यामुळे मुलं आहे ना खूप थकून गेली होती. मग थोडस स्वीट आणि एक समोसा खाल्ला. त्यानंतर स्टोअर मध्ये मुलांचं थोडस स्कूलचं साहित्य घेतलं. त्यानंतर पूर्ण संगमनेर मध्ये ना आम्ही 7 ते 8 दुकानं फिरलो असेल तेव्हाशी कुठं आम्हाला चांगली मॉस्किटो नेट सापडली. फिरून फिरून आम्ही एवढं थकलो होतो ना, पण म्हटलं डबल चक्कर मारण्यापेक्षा आजच सगळं साहित्य घरी घेऊन जावं. एका मच्छरदाणीसाठी मला एवढं फिरायला लागलं ना, म्हटलं मी जगा वेगळंच काहीतरी मागती की काय. शेवटी फायनली एक मॉस्किटो नेट सिलेक्ट केली तेव्हाशी कुठं मुलांना बरं वाटलं. आता मुलांची शॉपिंग बऱ्यापैकी झालेली होती. मग मॉप घेण्यासाठी गेले, कारण रूम एवढ्या मोठ्या आहेत ना, मॉप असल्यानंतर थोडस इझी जातं घर क्लिनिंग करण्यासाठी. आता मॉप मी मिल्टन कंपनीचं घेतलेलं होतं बरं का. त्यानंतर छोटं मोठं साहित्य घेतलं आणि बिल केलं. साहित्य तर एवढं झालेलं होतं ना की गाडीवर आम्हाला नीट जागा पण होत नव्हती. सकाळी जेवणामध्ये आज कांद्याची पात बनवली होती, पण संगमनेरला यायच्या गडबडीत ना आम्ही नीट जेवण पण केलेली नव्हती. त्यानंतर राहिला सायला बाजार पण करून टाकावं म्हटलं. मॉल मध्ये गेल्यानंतर बराचसा बाजार भरला. आता संगमनेर मध्येच आम्हाला संध्याकाळ झालेली होती. आता दुपारपासून एवढं कंटाळून गेलेलो होतो ना, बाजार घेतल्यानंतर लगेचच पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाकलं. त्यानंतर डायरेक्ट घराचा रस्ता धरला. आता घरी पोहोचायलाच आम्हाला 7 वाजून गेले होते. आईंनी तोपर्यंत जेवणामध्ये बटाट्याची चटणी आणि चपाती बनवली होती. मग सगळ्यांनी सोबतच जेवण केली आणि त्यानंतर मुला